नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जाओ। तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। यंदा 21 ऑक्टोबर 2025 ला करण्यात येईल लक्ष्मीपूजन। दिवाळीचं लक्ष्मीपूजन हा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो आणि या लक्ष्मीपूजनाचा पूजाविधी नक्की काय आहे, लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त काय आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तर आता आजचा पहिल्यांदा जाणून घेऊया की लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त काय आहे। 21 तारखेला संध्याकाळी सूर्यास्तानंतर 2 ते 24 मिनिटाच्या कालावधीमध्ये लक्ष्मीपूजन करायचं आहे। बघा, साधारणतः वेळ बघितली तर संध्याकाळी 6:10 लक्ष्मीपूजन सुरू करायचं ते रात्री 8:40 तुम्ही कधी का या वेळेत लक्ष्मीपूजन करू शकता। चला तर आता बघूया लक्ष्मीपूजन घरच्या घरी साध्या सुध्या पद्धतीने कशा करायचं। तर बघा, लक्ष्मीपूजनाचा संपूर्ण विधी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी सर्वप्रथम एक चौरंग घ्यायचा, त्यावरती लाल रंगाचा कपडा अंथरून घ्यायचा। त्यानंतर पहिल्यांदा कलश स्थापन करायचा। बघा, पूजेची सुरुवात करण्याअगोदर सर्वात आधी दिवा प्रज्वलित करतात तो आपल्याला करून घ्यायचा। त्यानंतर कलश स्थापन करायचा, लक्ष्मी मातेचा एक फोटो स्थापित करायचा आणि त्यानंतर बघा बरीच तयारी लक्ष्मीपूजनमध्ये करायची असते, मांडणी करायची असते। तर बघा, तुम्हाला आता बाजारामध्ये चोपडा म्हणजेच वही म्हणतो आपण त्याला, तर व्यापारी लोक जे आपले रोजचा हिशोब लिहिण्यासाठी चोपडा वापरतात, तर तो चोपडा एक आपल्याला घ्यायचा आहे। त्याच्यावरती महालक्ष्मी, शुभलाभ त्यांचं चित्र असतं। ही हिशोबाची वही असते, तर तिला चोपडा देखील म्हणतात। या वर्षीच्या हिशोब लिहायला या वर्षाच्या पासून सुरुवात करतात। त्यासाठी आपल्याला ही वही घ्यायची आहे, म्हणजे चोपडा घ्यायचा। तर वहीच्या पहिल्या पानावरती स्वस्तिक आणि श्री काढायचं, श्री गणेशाय नमः लिहायचं, लक्ष्मी माता नमः लिहायचं, तुमच्या कुलदेवतेचं नाव लिहायचं, तुमच्या ग्रामदेवतेचं नाव लिहायचं, तुमच्या देवावर कोणती श्रद्धा आहे त्या देवांचं नाव लिहायचं। अशा प्रकारे ही वही आपल्याला लक्ष्मीपूजनच्या मध्ये ठेवायची माता लक्ष्मीच्या पूजेशेजारी, कारण या वहीची म्हणजे चोपड्याची सुद्धा पूजा करायची असते। तसेच लक्ष्मीपूजनामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे किरसुनी। आपण लक्ष्मीपूजनामध्ये छोटीशी किरसुनी सुद्धा पूजनामध्ये ठेवतात। आपण आजच्या दिवशीला लक्ष्मी म्हणतो। आता बघा, सर्वात प्रथम आपण ही लक्ष्मीपूजनाची मांडामांड कशी आहे ती तुम्हाला मी सांगते आणि त्याच्यानंतर मग व्हिडिओ पुढे कंटिन्यू करते। त्यानंतर बघा, तुमच्याकडे गजंत लक्ष्मी असतील तर ती सुद्धा तुम्ही पूजेमध्ये मांडायची आहे। आणि हो, एक सांगायचं राहिलं, तुम्हाला चौरंगाच्या बाजूने लक्ष्मीपूजनासाठी छोटीशी रांगोळी काढून घ्यायची आहे। तुम्हाला जशी आवडेल तशी तुम्ही रांगोळी काढू शकता। त्यानंतर बघा, यासाठी आपल्याला तयारी करायची आहे लक्ष्मीपूजनासाठी। आता बघा, आपण लक्ष्मीपूजनाला सुरुवात करूया। सर्वात प्रथम आपण गणपती बाप्पांची पूजा करून घेणार आहोत। त्यांच्या स्नान वगैरे घालून त्यांना अभिषेक घालून त्यांची स्थापना करायची आहे। त्याचप्रमाणे माता लक्ष्मीची सुद्धा आपल्याला पूजा करणार आहोत। तर बघा, त्यासाठी आपल्याला 2-2 विड्याची पानं मांडून घ्यायची। पानांवरती आपल्याला अक्षता अर्पण करायचं, त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं। बघा, सर्वात प्रथम आपण गणेश पूजन करायचं। त्यासाठी गणपती बाप्पांची प्रतीक म्हणून एक मोठी सुपारी घ्यायची, ती तावणामध्ये ठेवायची, त्याच्यावरती 5 पाळ्या पाणी घालायचं आणि पाणी घालत असताना ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः अशा मंत्राचा जप करायचा। पुन्हा 5 पाळ्या आपल्याला पंचामृत घालायचं, पुन्हा 5 पाळ्या पाणी घालून स्वच्छ पाण्याने धुवून मग ती स्वच्छ वस्त्राने गणपती बाप्पा पुसून घ्यायचे आणि मग त्यांची स्थापना करायची। आता सर्वप्रथम गणेश पूजन करूया। गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची। त्याच्यानंतर धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आणि पूजा करता असताना आपल्याला एक छोटासा श्लोक देखील
म्हणायचं आहे. मोरया मोरया मी बाळताने तुझीच लेकरे आम्ही सारे, अन्याय माझे कोट्यानो कोटी, मोरेश्वरा बाळ हे घाल तू पोटी, असं आपल्याला म्हणत गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. त्यांना मनोभावे नमस्कार करायचा आहे. आता गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर आपल्याला जो कलश स्थापन केलेला आहे त्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या, धूप दीप ओवाळून घ्यायचा. त्यानंतर बघा दिव्याची देखील आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. दिव्याची पूजा करताना देखील आपल्याला छोटासा श्लोक बोलायचा आहे. दिव्या दिव्या दीपत्कार, कानी कुंडल मोतीहार, दिव्याला पाहून नमस्कार, दिवा लावला देवापाशी, उजेड पडला तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी, अशी आपल्याला प्रार्थना करून दिव्याला मनोभावे नमस्कार करायचा. आता बघा लक्ष्मीचा फोटो मांडलेला असेल, जर तुमच्याकडे लक्ष्मीची मूर्ती असेल तरीसुद्धा ती मूर्ती आपल्याला लक्ष्मीपूजनामध्ये स्थापन करायची आहे. मूर्ती जर नसेल तुमच्याकडे तर लक्ष्मीचा चांदीचा शिक्का देखील येतो, त्यावर माता लक्ष्मीचं चित्र असतं, तर त्या या शिक्क्याची सुद्धा तुम्ही लक्ष्मी म्हणून पूजा करू शकता. तर आता शिक्क्याला किंवा मग माता लक्ष्मीच्या मूर्तीला आपल्याला अभिषेक घालायचा आहे. त्यासाठी दुधाने पाण्याने आपल्याला 5-5 वेळा अभिषेक घालायचा आहे. आणि दुग्धोशानम समर्पयामी, त्यानंतर गंधस्नानम समर्पयामी, जल समर्पयामी, फुलं टाकायची आणि अशा पद्धतीने स्नान घालून स्वच्छ पाण्याने ती कॉईन किंवा मूर्ती धुवून घ्यायची. त्यानंतर स्वच्छ कपड्यांनी पुसायची आणि आपण जे मगाशी लक्ष्मीसाठी विड्याच्या पानांचं आसन तयार केलेलं होतं त्यावरती माता लक्ष्मीला आसनादिष्ट करायचं आहे. त्यासाठी तिथे हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या, फूल अर्पण करायचं माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर. त्यानंतर फोटोचं पूजन करायचं, हळद कुंकू अर्पण करायच्या, अक्षदा व्हायच्या, फूल अर्पण करायचं, धूप दीप अगरबत्तीने ओवाळून घ्यायचं. त्यानंतर चोपड्याची देखील आपल्याला पूजा करायची आहे. आज आपण जी लक्ष्मी म्हणून केरसुनी म्हणतो तिची देखील पूजा करून घ्यायची. त्यानंतर गजंत लक्ष्मी मांडलेली आहे तिची देखील पूजा करायची. या सगळ्यांना फुलं अर्पण करायची. लक्ष्मी मातेच्या फोटोला हार अर्पण करायचा. आता पूजेमध्ये आपण ज्यांची विधिवत मांडणी सर्व देवांची केली आहे त्यांची विधिवत अशी पूजा करून घेतलेली आहे. माता लक्ष्मीला वस्त्रमाळ अर्पण करायची. आणि हो, मी एक गोष्ट सांगते, प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी अशी पद्धत असते. प्रत्येक भागामध्ये पद्धतीनुसार वेगवेगळे असे नियम असतात. तर तुमच्या नियमानुसार तुम्ही लक्ष्मीपूजन करायचं आहे. लक्ष्मीपूजनामध्ये काही जण 5 प्रकारचं किंवा 7 प्रकारचं धान्य देखील पुजतात. काही ठिकाणी हे धान्य धनत्रयोदशीला पूजलं जातं. तर बघा धनत्रयोदशीला हे धान्य पुजतात, पण काही ठिकाणी लक्ष्मीपूजनला फक्त लक्ष्मीपूजनाचीच पूजा केली जाते. लक्ष्मीपूजनाच्या पूजेमध्ये आणखी एक गोष्ट आपल्याला पूजायची असते, ती म्हणजे आपल्या घरातील पैसे आणि सोनं चांदी या वस्तू. आपण ह्या वस्तू ज्या आहेत त्या पूजेमध्ये आवर्जून ठेवा. तसेच बँकेचं पासबुकसुद्धा तुम्ही याच्यामध्ये पूजेमध्ये ठेवू शकता. अशा प्रकारे आपण यांची साग्रसंगीत अशी पूजा करून घ्यायची. तसेच या पैशांना आणि सोन्याला हळदी कुंकू अर्पण करायचं, अक्षदा अर्पण करायचं, त्यानंतर अक्षदा अर्पण करायच्या, फूल अर्पण करायचं. अशा प्रकारे सगळ्या देवांची विधिवत पूजा करायची. तसेच आता बघा लक्ष्मीपूजन आणि गणपती बाप्पांचे पूजन झाल्यानंतर आपल्याला कुबेर देवतांचं सुद्धा देखील पूजन करायचं आहे. तुमच्याकडे कुबेरांची मूर्ती असेल, फोटो असेल किंवा मग नाणं असेल त्याचप्रमाणे त्यांची देखील पूजा करून घ्यायची. त्यांना देखील अभिषेक घालायचा आणि त्यांची स्थापना करून त्यांना हळदी कुंकू अर्पण करायचं, अक्षदा अर्पण करायच्या, एक फूल अर्पण करायचं आणि धूपदीप ओवाळून घ्यायचा आहे. सर्व देवतांना वस्त्रमाळा अर्पण करायच्या आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही जर पूजा मांडणी केली तर पूजा अतिशय सुंदर दिसते. या पूजेमध्ये आपण सगळे प्रकारचे देवांची पूजा केलेली आहे. माता लक्ष्मीची पूजा केली, कलशांची पूजा केली, चोपडा पूजन केलं, माता लक्ष्मीचं स्वरूप म्हणून केरसुनीची पूजा केली, त्यानंतर गजांत लक्ष्मीची पूजा केली, गणपती बाप्पांची पूजा केली, लक्ष्मी मातेची पूजा केली, त्याच्यानंतर कुबेर देवतांची पूजा केली. दोन्ही बाजूला 2 समया पेटवून ठेवायच्या आहेत. तुम्हाला जेवढे दिवे लावून सुशोभित करता येतील तेवढं तुम्ही करू शकता. पूर्ण घरामध्ये दिवे लावायचे. तर
बघा, या लक्ष्मीपूजनाच्या पूजेमध्ये तुम्ही तुमच्या घरातील देवींचे टाक देखील, तुमची कुलदेवता असते तिचा टाकसुद्धा तुम्ही इथे मांडू शकता आणि त्यांची पूजा करू शकता. त्याचबरोबर ग्रामदेवता किंवा कुलदेवता किंवा सर्व देवांच्या नावाने एक सुपारी मांडून तिची पूजा करू शकता. आता यानंतर बघा, माता लक्ष्मीला आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवण्यासाठी पाण्याचा एक भरीव मंडल करून घ्यायचा चौकोन. नैवेद्यामध्ये तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य किंवा तुमच्या घरामध्ये जो कुलाचार असेल किंवा तुम्ही दिवाळीसाठी जे मिष्टान्न तयार केलेले असतात तर ते सर्व टाकू शकता. नैवेद्य, मिठाई, 5 फळं, लाह्या, बताशे याचा देखील नैवेद्य अर्पण केला जातो आणि एक पानाचा विडा देखील ठेवायचं आणि या सभोवताली पाणी फिरवायचं नैवेद्याच्या आणि नैवेद्यम समर्पयामी असं 3 वेळा बोलून पाणी फिरवायचं आहे आणि देवीला नैवेद्य मनोभावे अर्पण करायचा. नैवेद्य दाखवून झाल्यानंतर गणपती बाप्पांची आरती, देवी महालक्ष्मीची आरती म्हणायची, तसेच देवी महालक्ष्मीच्या मंत्राचा जप करायचा. या प्रकारे घरामध्ये लक्ष्मीपूजन केल्यानंतर अगदी छान अशी पूजा दिसते, मन प्रसन्न होतं, तसेच घरामध्ये प्रेम वाढतं, सकारात्मकता वाढते आणि घरामध्ये माता लक्ष्मीचा जे स्थिरता आहे ती कायम राहते. बघा, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे काही भागांमध्ये विविध अशा पद्धती असतात, काही भागांमध्ये सप्तधान्य ठेवलं जातं, तर तुमच्याकडे ठेवत असतील तर तुम्ही देखील ठेवू शकता. तुमच्या जे कुळाचाराप्रमाणे, भागातील पद्धतीप्रमाणे तुम्ही पूजा विधी करू शकता. असं साध्यासुध्या पद्धतीने आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम श्री महालक्ष्मी माता लिहायला विसरू नका. चला तर मग सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.